मुंबईतनं दिवसाला 4 ते 5 मुली बेपत्ता होत असल्याची धक्कादायक माहिती समोर. गेल्या 10 महिन्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे 1187 गुन्हे नोंद. महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र येण्याचं ठरलं, मात्र जागा वाटपात अडचणी. जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणं कठीण. त्यामुळे महापौर कुणाचा आणि इतर पदांसंदर्भात काय याबाबतही माहितीत तिढा कायम. ठाणे महापालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा. ठाणे पालिकेमध्ये राष्ट्रवादीचे किमान 20 नगरसेवक विजयी होतील. राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांचा दावा. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला किमान 55 ते 60 जागा हव्यात. शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपच्या मागणीला विरोध होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री शिंदेंची सेनेच्या आमदारांशी वन टू वन चर्चा. विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही यासंदर्भात चर्चा. ठाकरेंच्या शिवसेनेला कामातनं उत्तर देण्याच्याही सूचना, सूत्रांची माहिती. पुणे महापालिकेसाठी आमच्याकडे 165 उमेदवार तयार. आमचं राजकारण पुणेकरांच्या हिताचं असेल. तरुण चेहऱ्यांना संधी देणार, दंगेकरांची माहिती. पुणे पालिका स्वबळावर लढले तरी 168 जणांना तिकीट मिळतील. महायुती म्हणूनच निवडणूक लढणार, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. तर महायुती म्हणून गल्लत होणार नसल्याचीही चंद्रकांत पाटलांची माहिती. महापालिका वेगळे लढणार असं भाजप सांगत होतं, मात्र एकनाथ शिंदेंनी पुन्हा स्वतःची पॉवर काय हे दाखवून दिलंय. प्रकाश आंबेडकरांचा महायुतीवर निशाणा. संतोष देशमुखांचा एक आरोपी अजूनही सापडलेला नाही. आरोपीला मुद्दाम लपवलं जात आहे की आरोपीला काही झालंय, शशिकांत शिंदेंचा सवाल. तर एक आरोपी सापडत नाही हे सरकारचं अपयश असल्याचंही वक्तव्य. पुण्यामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीसाठी हालचाली. पुण्यामध्ये उद्या मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची सकाळी 11 वाजता बैठक. दोन्ही पक्षांच्या नेत्यांची उद्या बैठक होणार. बॉम्बे नाही तर मुंबईच, महाराष्ट्र शासनाची भूमिका खूपच स्पष्ट. अनिल परबांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर आशिष शेलार यांचं उत्तर. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांच्या विधानावर आशिष शेलार यांचं स्पष्टीकरण.